नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघत आहोत एखाद्या कवितेचा सारांश कसा लिहायचा. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता असते की सारांश लिहा, अमक्या अमक्या कवितेचा सारांश लिहा. तर हा सारांश कसा लिहायचा? तर आपण सुलभ भारती पाचवी इयत्तेमधला सुलभ भारती SSC बोर्डाच्या सुलभ भारती या पुस्तकातला आपण बहीण भाऊ, छोटेसे बहीण भाऊ ही कविता आज आपण सारांश रूपानं बघणार आहोत. आता सारांश म्हणजे काय? सगळा संबंध त्या कवितेचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला तिथे मांडायचं आहे. तर ह्याला मी काही छोट्याशा ट्रिक्स सांगते तुम्हाला, ते तुम्हाला सोपं होऊन जाईल. काय होतं, आपण कविता वाचतो. आता आपण कविता वाचूया बरं का. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. आता मोठाले हा शब्द आपल्याला इथं नाही वापरायचा. आम्ही छोटे बहीण भाऊ आहोत, उद्या मोठे होऊ. हे या दोन वाक्याचा सारांश झाला. आता हे कसं केलं बघा. आपण तिथलेच काही शब्द घेतले आणि त्या शब्दांचं शब्दांना एकत्रित करून त्याचं एक छान वाक्य तयार केलं. आणि इथं असंच करायचं आहे. तुम्हाला कवितेमध्ये लिहायचं नाही आहे, तर तुम्हाला प्रोजमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला त्याची वाक्य तयार करायची आहे. त्याची वाक्य करताना काय करायचं, एक पॅराग्राफ समजा आपण घेतला. आता इथे आपण छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठे होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. आता इथे त्यांनी काय केलंय, उद्याच्या असं दोनदा लिहिलंय. आपल्याला ती लिहायची गरज नाही. रिपीट कुठलंही करायचं नाही. इथं सारांश महत्वाचा असतो, रिपीट नाही करायचा. आता इथे काय तुम्हाला लिहिता येईल, आम्ही छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठे होऊन जगाला आणि युगाला नवीन आकार देऊ. झाला ना सारांश या कडव्याचा. हे जे कडवा आहे 4 ओळीचं, याचा तुम्हाला अर्थ समजला पाहिजे आणि ते काव्यात लिहायचं नाही आहे. शक्यतो तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. नाही शब्द तुम्हाला लक्षात आला, तिथला एखादा छोटा नेहमी आपण वापरणारा जो शब्द असतो तो तुम्हाला तिथे वापरता येईल. पुढे बघूया. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेताना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. ओसाड 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 ज्या जागा असतील आणि शेतात जिथं पीक नसेल अशा ठिकाणी आम्ही नवीन बहार देऊ. नवीन बहार देऊ. इथे बहार तुम्ही वापरायला जरूर हरकत नाही, कारण बहार हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. आता पुढे बघू. आता हे 2 कडवी कशी झाली बघा, व्यवस्थित झाली ना. तर इथलेच काही शब्द स्वतःला अर्थ समजला पाहिजे. त्याचा अर्थ जर समजला ना, तर तुम्ही त्यातले काही शब्द वापरून पुढे क्रियापद लिहू शकता. क्रियापद लिहायचं झालं तर सरळ रेषेमध्ये लिहायचं, सरळ रेघेमध्ये लिहायचं, सरळ लाईनमध्ये लिहायचं. पुढे बघू. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ. मोकळ्या जागेला जाऊन मोकळ्या गळ्याने गायचे, निर्मल मनाने आणि आनंदाने एकमेकाला आनंद देऊ. एवढं लिहिलं तरी बस आहे इथे. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. इथे तुम्हाला एकच लिहिता येईल की अनेक देशांचे भाषांचे आणि वेशांचे असे सगळे एकत्र येऊ. एवढं तुम्ही लिहिलं तरी बस आहे इथे. फक्त एकच करायचं, तिथले जरी शब्द असले तरी जे आपण तिथले शब्द एरवी वापरतो ते त्या ठिकाणी यायला काही हरकत नाही. तर तुम्ही त्याला व्यवस्थित मांडा आणि क्रियापद व्यवस्थित
त्याला द्या. क्रियापद म्हणजे तुम्हाला माहिती येतं. तर क्रिया जी होते, जी क्रिया असते त्या क्रियेचे तिथे योग्य रूप घालायचं. आता इथे अनेक एकच होऊ, एकत्र येऊ असं जरी तुम्ही लिहिलं तरी त्याचा अर्थ व्यवस्थित होईल. तर इथे काय झालं, आपल्याला कवितेचा सारांश कसा लिहायचा याची साधारण आपल्याला ही कल्पना आली. तुम्ही एक करा. आता तुमच्या तुमच्या पुस्तकामध्ये अनेक कविता आहेत. त्या कवितांच्या आधारे तुम्हाला ही सारांश कसे त्या कवितांचे सारांश कसे लिहायचे हे तुमच्या जरूर लक्षात येईल. आणि तुम्ही स्वतः पुस्तक पुढे घेऊन त्या कवितेचा सारांश व्यवस्थित लिहा. आणि मुख्य काय आहे, तुम्हाला शाळेमध्ये जेव्हा परीक्षा सांगितली जाते त्या परीक्षेमध्ये तुम्हाला ती कविता तुमच्या पुस्तकातलीच जर असेल तर तिथे दिली जाण्याची शक्यता नाही आहे. पण जेव्हा तुम्हाला बाहेरची कविता एखादी देऊन त्याचा सारांश लिहा म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला तुम्हाला त्याचा सारांश तुमच्या पुस्तकातलाच असल्या कारणानं तुम्हाला ती कविता पाठ यावी लागेल. तेव्हा ती कविता पाठ करा आणि त्याचा सारांश कसा लिहायचा हे लक्षात घेऊन फक्त पुढे जी योग्य क्रियापदं आहेत, जे योग्य वर्ब्स आहेत ते वर्ब्सचा उपयोग करून तुम्ही तिथे वाक्य तयार करून तिथे व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला हा सारांश व्यवस्थित होईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.